चला तर आता बनवते मी फिश फ्राय आणि हे मरळ फिश आहेत तर त्यांना छान व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मी मॅरिनेट करायला ठेवायला लागले तर अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद, लिंबू आणि भरपूर असा फिश फ्राय मसाला वापरायचा. थोडंसं तेल पण वापरायचं आणि इथं हे घरी बनवलेलं तांबडं तिखट आहे त्यामुळे मी थोडंसंच घातलं होतं. नाहीतर घरी बनवलेलं तांबडं तिखट कसं तिखट खूप जास्त असतं आणि हे सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा. आता कोकम होत असल्यावर लिंबू घालायची गरज नाही. तरी पण मी थोडंसं कोकम आणि थोडंसं लिंबू दोन्ही पण वापरलं होतं आणि हे असं 1 तास ठेवायचं आणि 1 तासानंतर मग फिश फ्राय करायला घ्यायचे. तर इथं मी बारीक असं एकदम लहान रवा असतो ना, तर तो रवा लावला होता आणि रवा लावून मस्त असं तव्यावरच छान असं फिश फ्राय करून घ्यायचं आणि अधूनमधून झाकण पण लावायचं. झाकण लावल्यावर कसं छान व्यवस्थित फिश फ्राय होतात आणि आतून कच्चे वगैरे पण राहत नाहीत आणि तेल पण थोडं-थोडं सोडायचं जसं लागेल तसं. तर एकदम छान मस्त पटकन होणारे आपले फिश फ्राय तयार झाले. चला या पटकन तुम्हाला जर फिश खायला आवडत असतील